पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून मानापमान नाट्य काही संपताना दिसत नाहीये। पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावर राष्ट्रवादी काँग्रेसने टाकलेला बहिष्कार अखेर मागे घेतलाय। शरद पवारांना मेट्रो भूमिपूजनाचं निमंत्रण दिलं असून ते विशेष अतिथी असतील आणि पंतप्रधान मोदी आणि पवार एकाच व्यासपीठावर असणार आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीने बहिष्कार मागे घेतलाय। पण आता या वादात काँग्रेसने उडी घेतली आहे। शुक्रवारी स्वारगेट चौकात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा इशारा काँग्रेसने दिलाय। माननीय पंतप्रधान हेच प्रमुख पाहुणे आहेत, त्यांच्याच हस्ते उद्घाटन आहे। असं आहे की मी ह्या वादात जात नाही। मी कालही सांगितलं होतं माननीय महापौरांना की प्रोटोकॉल जो आहे तो PM ऑफिसचा आपल्याकडे येऊ द्या आणि मग आपण करू, आणि त्यांचं नाव आधी पाठवलं होतं, पण मान्यता होऊन नाव आल्यानंतर ते जाहीर करणं उचित असतं की जे पेशन्स मला आहेत आणि मला माहिती होतं। पण काय आहे की आपल्याला रोज काहीतरी नाव येणं, TVवर जाणं असल्या इतक्या बारक्या गोष्टीत मी पालकमंत्री म्हणून लक्ष देत नाही। थांबायला पाहिजे होतं। महापालिकेचा ठराव होता, तो PM ऑफिसला कळवला होता आणि मला असं वाटतं की हा समजुतीचा प्रश्न असतो, तर तो समजून घ्यायला लागतो ज्यानी त्यांनी।